मित्रांनो, आपण सगळे आयुष्य पैसे, सुख आणि समाधान मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण एक प्रश्न आहे, काही लोक खूप मेहनत करूनही गरीब का राहतात आणि काही लोक कमी मेहनत करूनही श्रीमंत का होतात? याचं उत्तर आहे सवयी. हो मित्रांनो, आपल्या आयुष्यात भविष्यात ठरते ते आपली सकाळची रुटीन. आज मी तुम्हाला अशी 7 कामे सांगणार आहे जी तुम्ही रोज सकाळी केली तर लक्ष्मी तुमच्या दारात कायम राहील आणि गरिबी तुमच्या दारातही येणार नाही. एक गाव होतं. त्या गावात 2 मित्रे राहत होते, राम आणि श्याम. राम रोज उशिरा उठायचा आणि श्याम रोज सकाळी 4 वाजता उठायचा. काही वर्षांनी काय झाले, राम गरीब राहिला आणि श्याम यशस्वी झाला. कारण श्यामने ब्रह्ममुहूर्ताचा उपयोग केला. सकाळी 4 ते 6 हा वेळ देवांचा वेळ मानला जातो. या वेळेत वातावरण शुद्ध असते, मन शांत असते, विचारशक्ती वाढते. जो ब्रह्ममुहूर्ताचा उठतो त्याच्यावर देवांची कृपा होते. तुम्ही काय करायचे, रोज 5 वाजता उठण्याची सवय लावा. सुरुवातीला अवघड वाटेल, पण 7 दिवस सवय लावा. सकाळी उठल्यावर आपण काय करतो? मोबाईल घेतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम बघतो. ही सवय बदलली पाहिजे. उठल्यावर पहिलं काम करा, देवाचं नाव घ्या, मनापासून प्रार्थना करा. देवा, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला कर. एक कथा, एक गरीब माणूस रोज देवांना प्रार्थना करायचा आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदललं. कारण देवाला पैशाची नाही तर श्रद्धेची गरज असते. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा तिथे लक्ष्मी असते. उठल्यावर 1-2 ग्लास कोमट पाणी घ्या. याला उशापन असं म्हणतात. फायदे: शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, पचन सुधारतं, मेंदू सक्रिय होतो. आयुर्वेदिक सांगतो, सकाळचं पाणी म्हणजे अमृत. गरिबांकडे पैसा नसतो, पण आरोग्य तरी चांगले ठेवा, कारण आरोग्यच खरं धन आहे. मित्रांनो, जर शरीर कमजोर असेल तर पैसा टिकणार नाही. रोज 10-20 मिनिटे व्यायाम करा, प्राणायाम करा, चालणे करा. एक उदाहरण, एक माणूस खूप श्रीमंत झाला पण आजारी पडला आणि सगळे पैसे डॉक्टरांकडे गेले. म्हणून पहिले आरोग्य, मग संपत्ती. सकाळी मंत्र जप केल्याने मन शांत होते. तुम्ही हे मंत्र म्हणू शकतात: ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, ओम चैतन्य नवनाथाय नमः. 5 ते 10 मिनिटे जप करा. नवनाथांच्या भक्ताची कथा सांगतो की जिथे जप असतो तिथे संकट दूर राहते. मंत्र म्हणजे ऊर्जा आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. घर स्वच्छ ठेवा. विशेष लक्षण: दरवाजा, देवघर, लक्ष्मी स्वच्छ जागेतच राहते. एक कथा, एक स्त्री रोज घर स्वच्छ ठेवायची आणि तिचं घर नेहमी सुखी होते. सकाळी 5 मिनिटे बसून विचार करा, आज काय करायचे आहे, कोणतं काम महत्त्वाचं आहे. लिहून ठेवा. ज्याच्याकडे योजना नाही तो आयुष्यात हारतो. मित्रांनो, ही 7 कामे खूप साधी आहेत, पण जर तुम्ही रोज केली तर तुमचं आयुष्य 100% बदलेल. 21 दिवस करा, फरक दिसायला लागेल. लक्षात ठेवा, गरिबी ही नशिबामुळे नाही तर सवयीमुळे येते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या ना संप्रदाय यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय नवनाथ महाराज आणि ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. कदाचित त्यांचं आयुष्य बदलेल. नमो आदेश.